वाशिम जिल्ह्यातील 50 पेक्षा अधिक प्रकल्पांची पाणी पातळी खालावली आहे। कडक ऊन असल्यामुळे बहुतेक सिंचन प्रकल्प कोरडे पडल्याचं चित्र निर्माण झालंय। त्यामुळे एप्रिल-मे महिन्यात स्थिती बिकट होण्याची भीती आहे। रब्बी हंगामातील पिकांसाठी सिंचन प्रकल्पांतील पाण्याचा प्रचंड वापर झाल्यानं ही स्थिती उद्भवली आहे। पवना धरण पाणलोट क्षेत्रात 50% इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिलाय। सध्या उष्णतेच्या झळा बसू लागल्या, त्यामुळे धरणातील पाण्याचं बाष्पीभवन होऊन पाणी पातळी कमी होऊ लागली आहे। सध्या धरणातील पाणीसाठा हा जुलै महिन्यापर्यंत पुरेल असा अंदाज पवना पाटबंधारे खात्यानं काढलाय। वेळेत पाऊस पडला नाही तर नागरिकांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे। सांगलीमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेती आणि पिण्याच्या पाण्यासह विविध मागण्यांसाठी काँग्रेसनं जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली। जत, म्हैसाळ, टेंभू, ताकारी आणि आरफळ सिंचन योजनांचं आवर्तन सातत्यानं मिळावं या प्रमुख मागणीसाठी हा धडक मोर्चा काढण्यात आला। दिल्ली आदेशावर चालणारं सरकार गावांना पाणी देण्यासाठी दिल्लीला विचारणार आहे का, असा सवाल विश्वजित कदम यांनी राज्य सरकारला केला। तसंच राज्यातील पोलीस भरती दिल्लीकरांना विचारल्याशिवाय होणार नाही अशी परिस्थिती असल्याचा टोला कदमांनी लगावला। सांगलीमध्ये पाणी प्रश्नासाठी काढलेल्या धडक मोर्चात ते बोलत होते। सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील 40 गावांच्या सरपंचांनी मोर्चा काढला। रेटेवाडी उपसा सिंचन योजनेला लोकसभा निवडणुकीपूर्वी मंजुरी देण्याची मागणी यात करण्यात आली। अन्यथा आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला। शेकडो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते।